हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 91. मीरा आणि शंतनूचं सगळं आयुष्य छान सुरळीत होत होतं. राहता राहिला सिद्ध त्याच्या आयुष्यात ही कोणी येऊ पाहत होती. श्रीहा त्याला पाहून पहिल्याच नजरेच्या प्रेमात पडलेली, पण तो मात्र तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. आजही असंच झालेलं. उद्या श्रेहाचं फोटोशूट होतं. शूटबद्दल तिला काही शंका होत्या आणि त्या क्लिअर करायच्या म्हणून ती आज सिद्धार्थ आणि मीराच्या ऑफिसला आली होती. खरं तर तो तिचा एक बहानाच होता सिद्धार्थच्या समोर जाण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचा. आणि म्हणूनच कदाचित ती मीराच्या केबिनमध्ये न जाता डायरेक्ट सिद्धार्थच्या केबिनमध्ये गेली. केबिनचं डोर नॉक झालं आणि पुढून एक नाजूक आवाज आला. मे आय कम इन? येस. नवीन आवाज ऐकून सिद्धार्थ गोंधळून म्हणाला. तशी ती ब्राईट स्माईलसह आत आली. हॅलो सर, मायसेल्फ श्रीहा. सर, ते शूट आहे ना उद्या. मला थोडं त्या संदर्भात काही शंका होत्या, त्याच विचारायच्या होत्या. आता तुम्हाला वेळ आहे ना? ओके, पण मला का विचारत आहात तुम्ही हे? आस्क टू मीरा. हे सगळं ती पाहते. तुम्हाला सांगितलं नाही आहे का तिनं? का मीरा नाही आहे तिच्या केबिनमध्ये? एकच मिनिट म्हणत त्याने लगेच एक्सटेन्शनवरून मीराला कॉल लावला, जो पलीकडून मीराकडून लगेच उचलला गेला. हॅलो मीरा, ही माझ्याकडे का आली आहे? तू तिला सगळं क्लिअर केलं नाही आहेस का? अरे कोणाबद्दल बोलतोयस तू? मीरा विचारू लागली. आणखी कोणाबद्दल? यार एक काम करतो, माझ्या केबिनमध्ये पटकन ये. ओके म्हणत मीरानेही गोंधळून फोन ठेवला आणि पटकन सिद्धार्थच्या केबिनमध्ये जायला निघाली. काहीच सेकंदात ती सिद्धच्या केबिनमध्ये हजर झाली तर श्रीहा सिद्धच्या केबिनमध्ये होती हे पाहून ती शॉक झाली. श्रीहा, तू इथं काय करतेस? तेच मी विचारतोय मीरा. ते सगळं काम तू पाहतेस ना? मी कसं काय हिच्या शंकांचं निरसन करू शकतो? हो आय नो. अरे पण मला माहीतच नाही ती इथं आली आहे ते. असो, एनिवे तुला काही शंका आहेत का? अगं मग मला विचारायचं ना डायरेक्ट असं सीटच्या केबिनमध्ये. सॉरी मॅम, मला माहिती नव्हतं. मला जस्ट विचारायचं होतं की फोटोशूट उद्याच असेल ना आणि ते कुठं असेल? तिनं थोडं अडखळतच एक तिरका कटाक्ष सिद्धवर टाकून विचारलं. अगं तसा कॉल करून तुला अपडेट देणारच होतो ना मी. तसं बोलले होते मी मागे, जर तू विसरली नसशील. एक मिनिट प्लीज, माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये येतेस का? म्हणजे मी तुझ्या शंकांची उत्तरं नीट देऊ शकेन. ओके, सॉरी सर. सॉरी मॅम म्हणून ती जीप बाहेर काढत केबिनमधून पटकन बाहेर पडली. तसं सिद्धार्थनं काय हे मीरा असं दोन्ही हातांनी खुणावत मीराला विचारलं. मला कसं माहीत असेल? ती पुटपुटली आणि वैतागून त्याच्या केबिनमधून बाहेर पडली. चल माझ्या केबिनमध्ये, तिला स्मित करत म्हणत मीरा तिच्या केबिनमध्ये पुढे निघून गेली. आणि श्रीशा तोंड वाकडे करत डाव फसला ह्या आविर्भावात सिद्धच्या केबिनकडे एकवार पाहून मीराच्या केबिनमध्ये आली. अगं मला विचारायचंच ना, असं डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये कशाला गेलीस? आय एम सॉरी ना मॅम, ॲक्च्युली चुकलंच माझं. इट्स ओके, बस तू, सांगते मी म्हणत मीराने बाकीच्या गोष्टी कन्फर्म करण्यासाठी त्या संबंधित ठिकाणी कॉल लावला. ती माहिती मिळवत होती. एवढ्यात सिद्ध कसलीशी फाईल घेऊन मीराच्या केबिनमध्ये आला. मीरा फोनवर बोलत होती त्यामुळे तो काहीच न बोलता तिथंच इकडं तिकडं फिरत होता. पण सिद्ध केबिनमध्ये आल्यानंतर श्रीहाचा चेहरा चांगलाच उजळला होता. अधूनमधून त्याला पाहून ब्लश करणारी श्रीहाचे भाव मीराने बरोबर टिपले. फोन कॉल संपताच ती श्रीहाकडे वळली. मिस श्रीहा, शूट उद्याच आहे आणि लोकेशन कोरेगाव पार्क आहे. शिवानी माझी असिस्टंट बाहेर आहे, तिच्याकडे जा, ती तुला ॲड्रेस देईल. ओके. तिला स्मित करून सांगताच तिने शिवानीला कॉल लावला आणि तत्सम ॲड्रेस द्यायला सांगून दिलं. पण तरीही ती तिथेच उभी होती. ओके मॅम, येते हां सर म्हणत ती केबिनमधून बाहेर निघून गेली आणि बाहेर पडताच इकडं मीरा मोठ्याने हसू लागली. ए मीरा, काय हसते कायस एवढी? सिद्ध तिच्या समोरच्या खुर्चीवर बसत विचारू लागला. हसू नको तर काय करू? तिला लास्ट टाइम सगळं समजावून सांगितलेलं मी, तरीही ती तेवढं विचारायला इथपर्यंत आली आहे. बरं आली तर आली, बाहेर शिवानी बसलेली आहे, तिला विचारावं किंवा मी आहे मला विचारावं, पण नाही.
ती डायरेक्ट तुझ्या केबिनमध्ये गेली. नाव आय गॉट इट. मला ना आता खात्रीच पटली आहे. काय कसली खात्री मीरा? सिद, मला सांग, काहीच न विचार करता डायरेक्ट तुझ्याच केबिनमध्ये ती का आली असेल? आहे याचं काही उत्तर तुझ्याकडे? हां. तिनं तिचं हसू दाबत विचारलं. मला काय माहीत, सोड, मला यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. ऐक, ही एक नवीन क्लायंटची फाईल आहे, ही एकदा वाचून घे आणि तुला काय वाटतं, ही डील करावी का मला तेवढं सांग ना. खूप मोठी डील आहे गं. सिद आत्ताही दुर्लक्ष करत म्हणाला. तू विषय का बदलतोय सिद? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मीरा पुन्हा हसत म्हणाली. अगदी निरागस हसत होती ती. तिचं हे हसणं पाहून तरी काहीतरी झालंच त्याच्या मनात. मीरा, नको त्या गोष्टीवर काय चर्चा करतेस? सिद, एक्सेप्टेड, बट ती तुझ्यासाठी इथवर आली असणार. बिचारी रे, पण तू तिला जरा भाव देत नाहीयेस. काय रे, दिसायलाही सुंदर आहे किती. मग काय प्रॉब्लेम आहे तुला? झालं तुझं, आता फाईल बघ. थोडं लक्ष जरा कामावर दे. तो तिच्या डोक्यात हलकेच फटका मारत हसत म्हणाला. थांब, मी ना आता एक कामच करते, आंटींनाच सांगते. ए मीरा, गप्प बसणारेस? हां, असं काही एक करणार नाहीयेस तू. आणि काय ग, त्या दिवशी बाबा तयार झाले शंतनूबद्दल? चक्क सूर्य पूर्वेलाच उगवलेला ना? हो ना रे, मलाही खूप वेळ विश्वासच बसत नव्हता. चक्क बाबा हो म्हणालेत सिद. मग काय शंतनू हवेत असेल अगदी? हो. मग काय शंतनू हवेत असेल अगदी? हो, पण त्यालाही बोललेत की त्याच्या आईला भेटायला घेऊन ये एकदा. काय माहीत आता काय करतो. माहिती आहे ना त्याचं आणि त्याच्या आईचं पटत नाही. तीही आहेच तशी म्हणा. मलाही नाही आवडत ती फारशी. जाऊ दे, आता फाईल पाहणारेस का? तो तीच फाईल तिच्यासमोर पुन्हा सारत म्हणाला. हो, मी पाहतेच आहे, पण तूही थोडा विचार कर म्हटलं त्या श्रीहाचा. काय मीरा, का उगी मागे लागतेस कशासाठीही? ते सोड, तू फाईल बघून घे आणि सांग मला नंतर, म्हणत तो सरळ उठून निघून गेला. हा सिद असा काय करतोय? ओठांवर ओठ घट्ट करत ती त्याचा मनातल्या मनातच विचार करू लागली. मीराला मात्र त्याला असं पाहायला नको वाटत होतं, कारण तिला गिल्ट वाटत होतं. आपल्यामुळे त्याला अजूनही त्रास होतोय याचं गिल्ट. त्याने यातून बाहेर पडावं असं तिला मनापासून वाटत होतं. अर्थात हे लगेचच त्याच्यासाठी शक्य होणार नव्हतं, पण तरीही आता त्याच्यासाठी तिला ते करता येईल ते ती करू इच्छित होती. ऑफिस सुटलं आणि मीरा आता घरी जायचं म्हणून बाहेर आली. पाहते तर बाहेर थंड वारं सुटलेलं, पाऊस पडेल असं वातावरण झालेलं. ते रोमॅन्टिक वातावरण पाहून तिच्या मनात आपोआप शंतनूचा विचार आला. तो घरी आला ना, त्या दिवशी शनिवार होता, त्यानंतर रविवार, त्यामुळे दोघांचं अर्थात भेटणं झालं नव्हतं आणि अर्थातच त्याला कॉल रेकॉर्डिंगसाठी बाहेर जावं लागलेलं. आजही बहुतांश तो त्यातच बिझी होता, त्यामुळे दुपारपासून त्याच्याशी कसलंच बोलणं झालं नव्हतं. मनात शंतनूचा विचार यावा आणि त्या क्षणाला समोर येऊन त्याची बाईक थांबावी, इतका तंतोतंत योगायोग घडलेला. बाईकवरून उतरताना शंतनूला असं समोर पाहून मीरा चांगलीच आश्चर्यचकित झालेली. त्याला तिथं पाहून तिच्या ओठांवर नेमकंच अरुंद हास्य पसरलं. हे शंतनू, तू इथं? अरे तू बोलला नाहीस येणार होतास तर? ती धावतच दोघांतलं अंतर कमी करत बोलली. का सरप्राईज नाही देऊ शकत मी? म्हणत अगदीच तिच्या लाडात येत तिच्या समोर येऊन तिला चिकटून उभा राहिला. त्याचे ओठ तिच्या गालाला स्पर्श करायला आतुर वाटत होते. तिलाही ते जाणवलं, तशी तीही ब्लश करत थोडी बाजूला झाली. तसं तर कालच भेटणार होतो मी तुला, पण रविवार होता ना, नाईलाज झाला माझा. तो तिला एकटक पाहत बोलत होता. बरं, पण आता मी तर घरी निघालीये. चल ना मग, मी सोडतो ना तुला. जाता जाता कुठेतरी चहा नाही तर कॉफी घेऊ, चालेल? सुटलेल्या वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर उडणाऱ्या बटा तिच्या कानामागे सारत तो बोलत होता आणि त्याच्या त्या साध्या स्पर्शानेही ती मोहरत होती. काय चाललंय तुझं? असं का पाहतोयस वेड्यासारखा? तिलाच एकटक पाहणाऱ्या चेहऱ्याला बोटाने दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत हसत म्हणाली. पण शंतनूचे डोळे पुन्हा तिच्याच चेहऱ्यावर येऊन विसावले. तुला सांगतो, ह्या 2 दिवसात किती मिस केले मी तुला ते. पण तू माझ्या डोळ्यात पाहशील तर ते कळेल ना तुला. तो म्हणत होता त्या क्षणी तिचं लक्ष त्याच्या डोळ्यात गेलेलं, तर ते खरंच वेगळंच काही बोलत होते. त्याच्या त्या नशीला डोळ्यात पाहून आता मात्र तिच्या मनातही हलचल झाली. शंतनू, निघायचं असेल तर निघूया. चल, पुन्हा उशीर होईल. एकतर पाऊस पडेल असं वाटतंय. त्याच्या गालाला पुन्हा एकदा हलका झटका देत ती गोड हसली आणि वर भरून आलेल्या आभाळाकडे पाहू लागली.
ओके चल. तेवढ्यातूनही एक क्षण गालात गुलाबी छटा पसरलेल्या तिला डोळ्यात भरून घेत तो बाईकच्या दिशेने वळला. बाईक स्टार्ट केली आणि ती त्याच्या मागे बसली. काहीच अंतर गेले असतील आणि जोराची पावसाची सर आली होती आणि दोघांना भिजवून निघाली होती. आजचा पार्ट इथंच संपलाय. कथा ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.